नमस्कार, श्री स्वामी समर्थ। जान्हवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहेत हे पिठलं भाकरी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि मिरची आणि हे बेसन घेतलं 1 वाटी, तेल आणि जिरं। आता आपण ह्याच्यामध्ये 2 पळी ते मी हे भाजलेलं आहे म्हणून कढई अशी डाग लागलेले आहेत, खोबरं भाजलं आहे म्हणून। दोन पळी तेल घातलं आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालूया। जिरं घातलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मिरची घालूया। तुम्ही मिरच्या लहान कापून घ्या, मी थोड्या मोठ्या घेतलेल्या आहेत कारण आमच्याकडे लहान मुलगी आहे। आता आपण ह्याच्यामध्ये लसूण घातला आहे। आता कांदा घालूया। हे 2 कांदे छोटे छोटे कापून घेतले आहेत। कांदा चांगला लाल होऊन द्यायचा। ह्याच्यामध्ये आपण हे टोमॅटो घालूया आणि टोमॅटो आणि कांदा चांगला तेल सुटेपर्यंत हे शिजवून द्यायचं। टोमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। बेसनमध्ये एवढं पाणी घालून बेसनमध्ये एवढं पाणी घालून हे बेसनचं पूर्ण ह्या गाठी अशा फोडून घ्यायच्या। आता आपला कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया। टोमॅटो परत परतून घेऊया व्यवस्थित। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ तर घातलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे बेसनचं पूर्ण पाणी ह्याच्यामध्ये बेसनचं केलेलं ते घालूया। आता आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया। चांगल्या 2 उकळ्याला काढून घेऊया। आता आपलं हे बेसन व्यवस्थित शिजलेलं आहे। हे बघा आपण केवढं बेसन घेतलेलं आणि केवढं झालंय, म्हणून थोडं कमीच घ्यायचं। त्याला उकळायला का ती जास्त होते। आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालूया आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूया। आणि आपलं हे पिठलं तयार आहे। आता आपण
मस्त गरम गरम पिठलं आपलं तयार आहे. तुम्हाला जाड पाहिजे असेल तुम्ही जाड ठेवा. आम्हाला असं पातळच आवडते म्हणून आम्ही पातळ करतो. आता आपण भाकरी बघूया. हे आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गरम केलेलं आहे, उकळ आणलेला आहे त्याला 1 वाटी पाण्याला. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं आणि थोडंसं तेल घालूया. ह्याला उकळ आलेला आहे. उकळ येऊन मी ते थोडं बंद केलेलं म्हणून आपण ह्याला परत थोडासा उकळ घेऊया. आता ह्याला उकळ आलेला आहे. असा खळखळ उकळ येऊन द्यायचा आणि मग ह्या वाटीनेच पाणी घेतलेलं त्याच वाटीने मी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याची व्यवस्थित ते वाफवून उकड काढून घ्यायची. आता याच्यावर आपण 5 मिनिटं झाकण ठेवूया. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी. पूर्ण त्याच्यामध्ये पाणी पूर्ण पिठाला व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आता ह्याला आपण थोडा वेळ 5 मिनिटं गॅस बंद करून वाफ गरम असते ना म्हणून वाफ येऊन द्यायची. आता आपली वाफ काढून झालेली आहे व्यवस्थित. आता अशी बघा, अशी पाण्याची मूठ झाल्या पाहिजे अशी व्यवस्थित पिठाची, का मग आपलं पीठ व्यवस्थित वाफून झालेलं असं समजायचं. गरम आहे. गरम गरम असताना ते मळून घ्यायचं व्यवस्थित. असं आपण हे व्यवस्थित असं मळून पीठ घ्यायचं असं व्यवस्थित दोन्ही हाताने. मग आपली भाकरी फाटत नाही. हे बघा असं एवढं असं याच्यामध्ये बोट असं हे जायला पाहिजे, तसे उमटलं पाहिजे एवढं असं मळून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण ह्याची भाकरी बांधूया. ह्याच्यामधलं एवढं हे पिठाचा गोळा घ्यायचा, ते पण असं हाताने व्यवस्थित मळून गोळ करून घ्यायचं. आता हे तांदळाचं पीठ असं घ्यायचं आणि आपण असे हाताने पण भाकरी टाकू शकतो. किंवा अशी पोलपाटावर घेऊन लाटू पण शकतो. पोलपाट्यावर लाटून एकदम पातळ भाकरी होते. मग आम्हाला लाटलेलीच भाकरी आवडते. तुम्ही पण अशी लाटून करून बघा. बघा आपली भाकरी मस्त लाटून झालेली आहे. मोठी भाजायला आपला तवा चांगला तापलेला आहे. आपण ह्याला पाणी नाही लावायचं कारण की हे पाण्यामध्ये उकड काढून घेतलेली आहे. अशी भाकरी भाजून घ्यायची व्यवस्थित.
अशी भाकरी आपली फुगल्या पाहिजे. आपली भाकरी आता बनवून झालेली आहे. आपली पिठलं भाकरी झालेली आहे. तुम्हीच अशीच तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला ही मी तिलाची चटणी केलेली आहे, ती तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपली पिठलं भाकरी कशी झाले ती पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही करून बघा. आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.